मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघत आहोत इंग्रजी अक्षरमाला भाग दुसरा. विशेषतः शिष्यवृत्ती स्पेशल हा भाग असणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आपला आजचा अभ्यास. ओके, चला आजचा पहिला प्रश्न मी स्क्रीनवर येतो. आजचा पहिला प्रश्न चपाटीला सोडवायचा आहे. एडी पहिला प्रश्न आहे. एडी एडी जसे D5A EG EG जसे क्वेश्चन मार्क EG जसे क्वेश्चन मार्क. सोपं एकदम. ज्याला इथे रेज हँड करायचे आणि आन्सर सांगताना व्हिडिओ ऑन करून आन्सर सांगायचे. हा ओवी पीस आहे. ओवी हा सर आहे ना. ए चा क्रमांक 1 आहे आणि डी चा क्रमांक 4 आहे. त्यांची बेरीज केल्यावरती 5 येते. मग त्यांची बेरीज मध्ये लिहिली आहे, पण ते डी पहिला घेतले आणि ए नंतर घेतले. तसंच ई आणि जी ची बेरीज 11 येते आणि 11व्या नंबरला के अक्षर आहे. अक्षराचा संबंध नाही इथं. इकडे मला परत समजावून सांगतो. मी लिहिले आता तिथे सांगत असताना मी आता स्पष्टीकरण समजावून सांगतो काय करायचं. तर पहा, ए आणि डी याला डी डी शेवटी होतं ते सुरुवातीला आले. ए पहिल्यांदा होतं शेवटी गेले. एचा क्रमांक 1, डी चा क्रमांक 4, 1 अधिक 4 5, 1 अधिक 4 5 यांची बेरीज मध्यभागी लिहिली. हे कळतंय? समजते हे? सर हो सर. पुढे हा विचारा. तिथं जी 11 ए आहे ना, तिथे ए पाहिजे. हा दुरुस्त करतो मी. ओके, आणि बेरीज पण 12 येते. बरं दुरुस्त करतो. ईचा क्रमांक 5 आहे, जीचा क्रमांक 7 आहे. 5 अधिक 7 12 येते. मला चुकून 11 लिहिलं गेलं होतं. तर 12 येणार. ओके, आणि ते काय येणार आहे? ई येणार आहे. ओके, हा प्रश्न 2018 साली 8वी स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न आहे. लिहून घेतला प्रश्न? हो सर. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न ऑन स्क्रीन. ADJ जसे BFM तसे CIO तसे क्वेश्चन मार्क. ADJ जसे BFM जसे CIO जसे क्वेश्चन मार्क. हा चला प्रणव सांग. व्हिडिओ ऑन करून सांगायचं प्रणव. हो सर. ए च्या पुढचा अक्षर बी, डी च्या पुढून दुसरे अक्षर एफ, तर जे ते पुढून तिसरे अक्षर एफ, त्याचा सी च्या पुढचा. ओके ठीक आहे. लॉजिक कळाले. आपण याच्यात वेळ घालण्यापेक्षा 1-2 प्रश्न जास्त घेऊया. ओके, लॉजिक कळाले. लॉजिक कसं आहे आपण सांगूया समजावून. एचं 1, बीचं 2, डीचं 4, एफचं 6, जेचं 10, एमचं 13. काय फरक आहे याच्यामध्ये? फरक आहे +1 चा फरक आहे, +2 चा फरक आहे, +3 चा फरक आहे. ते छान लॉजिक सांगितले प्रणवनं. ओके, आता सीचा क्रमांक 3, आयचा 9, ओचा 15. पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा प्लस करायचे, +1 करायचे पहिल्यांदा. +1 3 + 1 4, 4 क्रमांकाचं अक्षर आहे डी. नंतर +2 करायचे, +2 9 + 2 11, 11 क्रमांकाचं अक्षर आहे कोणते सांगा? के. O प्लस 15 + 3 18 क्रमांकाचा अक्षर कोणता आहे? आर. DTR इज युअर आन्सर. हा प्रश्न तुला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके, समजतोय? हो सर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. सर लिहून घ्यायचंय. काय करायचंय? सर लिहायचं राहिला होता प्रश्न.
लिहायचं राहिलं होतं का? बरं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपण सगळे परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण घेऊन टाकूया सगळे. ओके. हा. MOQ याचा रेकॉर्डिंग ऍप मध्ये देणार आहे. नंतर पण लिहून घे तो तुझ्या. हा. PRU क्वेश्चन मार्क NPS हा प्रश्न विचारला 20ला 28 वर्ष परीक्षेला. लॉजिक सांगा फक्त, सगळं उत्तर नका सांगू, फक्त लॉजिक सांगायचं थोडक्यात. सर मी हा अद्विक सगळ्याला संधी मिळेल. प्रत्येक प्रश्न वेगळा विद्यार्थी असणार सर आहे. पहिल्यांदा +3 परत +2 परत +5 4. ओके ठीक आहे. बाकी मी सांगतो आता, कारण आपण तुमच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण एक दोन दुसरा प्रश्न जास्त घेऊया. ओके. हा. एमचा क्रमांक 13 आहे, ओचा क्रमांक 15 आहे, क्यूचा क्रमांक 17 आहे, पीचा 16 आहे, आरचा 18 आहे, युचा 21 आहे. काय फरक आहे? 13 + 3 16 आहे, 15 + 3 18 आहे, बरोबर की नाही? 17 + 3 17 + 4 21 आहे. 3 + 3 + 4 हे लॉजिक आहे. कळतंय? हो सर. ओके. हो पुढे आता इथं ऑलरेडी पुढचा क्रमांक दिलाय. तुम्हाला तिसरं पद शोधायचंय. तुम्हाला चौथं पद ऑलरेडी दिलंय. मग 14 पर्यंत काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. मायनस. ओके. एनचा 14, पीचा 16, एसचा किती आहे? 19. 14 मधून 3 मायनस करावं लागेल. -3 काय झाले? 11. 11 16 मधून -3 13 13 एम. हा. आणि 19 मधून -4 15 15 हो तुमचा आन्सर आहे. ओके. समजतंय? हो सर. हो सर. हो सर. क्लिअर दिसते का तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. नाही. हा. लिहून घेतलं. आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. थोडी सायन्सची बॅच आपण कॅन्सल करतोय बरं का. सांगायचं राहिलं, थोडं इलेक्शन ड्युटीचं काम आलंय मला आणि थोडं मेसवर जेवायला जावं लागतं. त्यामुळे 7 ते 8 8 ते 9 असे सलग 2 तास पण थोडे घेऊ शकत नाही, कारण 9ला मेस बंद होते परत. त्यामुळे 8:30ला किंवा 8:15ला तर मला जावंच लागतं. ठीक आहे. त्यामुळे आपण सायन्सची बॅच कॅन्सल करतोय. आणि कसं आहे, मग इलेक्शन ड्युटीच्या कामामध्ये जर वेळ मिळाला नाहीये तर काय होणार, मग जे प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ते पोहोचणार नाहीये कमी वेळामध्ये. त्यामुळे आपण कॅन्सल करतोय. ओके. त्यापेक्षा नकोच. जितका समजा वेळ मिळाला तर रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला काही घटक जे असले अवघड तुमचे घेऊया. ओके. अवघड घटक तेवढे बॅचेस आपण कॅन्सल करतो. हा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. WVU जसे N TSR क्वेश्चन रेजायचं ना. चला. WVUN जसे TSR जसे क्वेश्चन मार्क. एकाचे रिझल्ट नाही आला अजून. काय नाही, क्रमांक लिहा. पहिले सांगतो मग क्रमांक लिहा. सापडतोय लॉजिक सापडते. क्रमांक लिहा. डब्ल्यूचा क्रमांक काय आहे? 23 23 बीचा 22, युचा 21 यांचा 14. काय लॉजिक लागेल आता? सर मी सांगू का? ओके. काय लॉजिक लागेल बघा आता. हा सार्थक सांग. तर त्यांचे उलट क्रमांक लिहून घ्यायचे आणि त्यांची बेरीज येते 14. ओके. बघा आता प्रश्न आपला सुरळीतचा झाला होता. उलट क्रमांक आता हे 1 2 3 4 5 हे सुलट क्रमांक आहेत. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे उलट क्रमांक आहेत. इथं लॉजिक सुलट क्रमांक लागत नाही. आपण लिहून बघितलं. हे लागतं का लागत नाही?
उलट क्रमांकाचं लावायचं. डब्ल्यूचा उलट क्रमांक काय रे? 3. व्हीचा उलट क्रमांक आहे 4 आणि यूचा 5. 4 आणि 5 यांची जर बेरीज केली 5 आणि 4 2 3 नाही की रे? तर बेरीज 12 येते. हो बेरीज 12 येते. प्लस 2 करावं लागेल. प्लस 2 14. प्लस 2 केलं तर 14 येतं. लागून तुझ्या पर्यायामधलं उत्तर येते बघूया. पर्यायामधलं उत्तर येते. पर्याय माझे विषय आहेत. मी सांगतो पर्याय तुम्हाला. सर check या करा. मालिकेत सर यांचा उलटा क्रमांक 12 आहे. यांचा 12 हा यांचा उलटा क्रमांक किती असणार आहे? 12 असणार आहे. 11 प्लस 12. ओके ठीक. मी सांगताय तर ठीक आहे. बरोबरच आहे का नाही? हा यांचा 14 आला क्रमांक. उलटाच क्रमांक बघायचा आपल्याला. टी असा. टीचा उलटा क्रमांक. अरे बापरे बापरे. किती आलंय? एकच मिनिट. तुला टीचा उलटा क्रमांक सांगा. 6. 6. मी सांगतो. मी लिहितो. तुम्ही सांगू नका. 7 7 8. 6 प्लस 7 13 प्लस 8 19. सर पर्याय द्या. टीचा उलट क्रमांक 6. याचा उलट क्रमांक 7. आठचा उलट क्रमांक 8. 8 आणि 6 14. 14 प्लस 7 21. 21 उलट क्रमांकाचा आहे. हा यातला 20 आला. 21 आहे ईचा. तर काय असणार? ई असणार. ओके समजलं? लिहून घेतलंय? हा प्रश्न विचारलाय आपल्या 8वी स्पर्श परीक्षेला 2022 ला. उलट क्रमांकावर सुद्धा प्रश्न पडतात. पट्टी कोणती असते? क्रमांकाची ही असते स्कॉलरशिपची पट्टी. लक्षात ठेवायचं. शिष्यवृत्ती परीक्षेला या पट्टीवर प्रश्न पडतात. ओके समजतंय? हो सर. हो सर. नेक्स्ट. J upon E is equal to T upon J L upon F is equal to question mark. सर पर्याय द्या ना. पर्याय देऊ? बर. इतर 2 पर्याय मिळायचे. 2 पर्याय. 2 पर्याय निवडायचे आहेत. ओके त्याचा पर्याय देऊया. एक पहिला आहे R प्लस F. दुसरा आहे X अपॉन L. तिसरा आहे L अपॉन G. चौथा आहे X अपॉन M. सर थर्ड ऑप्शन मध्ये डिनॉमिनेटरला काय आहे? जी आहे जी. सर पर्याय क्रमांक 2 आहे. लॉजिक सांग. हो सर. एक जण बोला ऍट अ टाइम एक जण बोला. रेकॉर्डिंग चालू आहे आपल्या क्लासची. ते रेकॉर्डिंग परत अपलोड होणार आहे. ओके आणि या रेकॉर्डिंग मध्ये तुमचा चेहरा समोर येतो. तुम्ही बोलला की लगेच स्क्रीनवर चेहरा येतो. ऍट अ टाइम एखादा रेज हँड करून बोलायचं. शिस्त दिसली पाहिजे. आतापर्यंत जे उत्तर सांगितलंय त्याला आपण संधी देऊया. सायली गव्हाणे तुझा आवाज ब्रेक होतोय त्यामुळं तू व्हिडिओ बंद करून सांग. सायली गव्हाणे हा व्हिडिओ बंद कर मग सांग. तुझा आवाज ब्रेक होणार नाही. सांग लवकर सांग. वेळ बोलू. व्हिडिओ बंद करून सांग. तुझा आवाज ब्रेक होतोय. बंद व्हिडिओ. हा सांग. तुझा आवाज ब्रेक होतोय. तुझा आवाज क्लिअर येत नाही. आपण तुला थांबवतोय. राज काय करतो तू सांग. आता नाही थांब. सायली तुझा आवाज ब्रेक खूप होतोय. राज काय कर. सर आपण पहिले राज व्हिडिओ ऑन करून सांगायचंय. राज तू पुण्यात राहतो. फुल रेंज आहे पुण्यामध्ये. हा तर पहिल्या ह्याच्यात जे आपण ई जसे
टी अपॉन जे, म्हणजे जे जो न्यूमरेटरला आहे तोच पुढच्या पदात डिनॉमिनेटरला आलाय. तसंच मग एल अपॉन एफ मध्ये एल हा न्यूमरेटरला पहिल्या पदात आहे म्हणल्यावर एल हा दुसऱ्या पदात डिनॉमिनेटरला आहे. ओके. म्हणून पर्याय क्रमांक 2. सर ईचं टीचं काय लॉजिक आहे? ईचं टीचं सर दुसरं लॉजिक आहे माझ्याकडे, सांगू? बरं, 2 पर्याय निवडायचे आपल्याला. हा, सांग प्रणव. सर व्हिडिओ पूर्ण सांग. जेचा क्रमांक 10 आणि ईचा क्रमांक 5, तर 10 ची दुप्पट केले तर 20 येते, म्हणजे जे च्या पुढे टी आणि 5 ची दुप्पट केली तर 10 येते. तसंच Yes. एल ची संख्या 12 आणि एफ ची संख्या 6. 12 ची दुप्पट केली तर 24 आणि 6 ची दुप्पट केली तर 12. तसंच ऑप्शन क्रमांक 2 ओके ओके. दुसरा सांगू दे आता. हा, जेचा क्रमांक आहे 10, ईचा क्रमांक आहे 5, 5 ची दुप्पट 10. जेचा क्रमांक 10, टीचा क्रमांक आहे 20, 20 ची दुप्पट 10. ओके. एफचा क्रमांक आहे 6, एलचा 12, दुप्पट आहे 12. ओके. पर्यायामध्ये बघायचं, पर्यायानुसार बघायचं आहे आपल्याला. एफचा क्रमांक 6, आरचा क्रमांक किती आहे? 18, दुप्पट आहे. एलचा 12, एक्सचा 24 आहे का? एक्सेल हा एक पर्याय लागतो. हो. पर्याय. दुसरा पर्याय शोधायचा. एक मिनिट, असं मध्येच करू नका, रेझाईन करायचं प्रॉपरली. हा, हा, ज्याने उत्तर करायचं त्याला सावध देऊया. हा, सई कुमटेकर, सगळ्यांना संधी मिळेल, काळजी करू नका. हा, सई कुमटेकर. आवाज येतोय का? आवाज येतोय? व्हिडिओ ऑन करून सांग थोडं. काल तू लेफ्ट झालीस, तू सांग मिनिटं व्हिडिओ ऑन केले म्हणल्यावर. लवकर सांग. बरं, प्रॉब्लेम दिसतो सईला. आपण भूमिकाला जाऊया. हा, भूमिका तू सांग. सर जर आपण ईचा क्रमांक 5 येतोय तो लिहिला आणि जेचा क्रमांक 10 येतोय तो लिहिला आणि त्यांचा भागाकार केला तर 2 येतोय. मग तसंच ऑप्शन्स मध्ये एन आणि जी येतोय. काय काय येतंय? एन आणि जी. ओके. ऑप्शन नंबर 3. येस येस येस. इकडे बघा, हे 10 चे 5 याचे तर भाकर 2 येतो. 20 चे 10 भाकर 2 येतो. 12 चे 6 भाकर 2 येतो. पर्याय आहे आपला एन प्लस जी. एनचा आहे 14, जीचा आहे 7 भागिले 2. त्यामुळे दुसरं उत्तर येते एन अपॉन जी. ओके, एन छेद जी. कळालं सगळ्यांना? हो सर. मला हलवा. हो सर. आपण जरा नेक्स्ट क्वेश्चन कडे. सर हा, विचारा. सर मग आपण पहिल्या पद्धतीनुसार पण काढू शकत होतो की उत्तर, हो, इथे 2 पर्याय निवडायचे, 2 पर्याय. त्यावेळेस गुणिले करावे. हो, पहिल्या पद्धती काढलं, पण तो ई आणि टीचं लॉजिक सांगितलं नाही ना मला. त्याच्यात आपण जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर केले ना ते पर्यायात कुणाच्यातच नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. तो चालेल. हे बघ, 5 चोक 20, 6 चोक 24 असं येतं. ओके. हा, असू दे. नेक्स्ट. हाऊस द जोश आहे का नाही थोडा क्लासला? नेक्स्ट. आता नवीन मुलांनी उत्तर सांगायचं बरं का. ट्राय करा सगळ्यांनी, सगळ्यांना संधी देऊया आपण. रेज हँड करायचं, मध्येच तुम्ही बोलायचं नाही. क्वेश्चन मार्क. 2 पर्याय निवडायचे, 2 पर्याय. 2 पर्याय निवडायचे आहेत. पर्याय द्या. पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे आय. पहिला पर्याय आय. दुसरा पर्याय आर. पर्याय डब्ल्यू. चौथा पर्याय जे. 2 पर्याय निवडा. ओके. आता जे उत्तर सांगितले त्याला आपण संधी देऊया. हा, संस्कृती सांग.
दोन लॉजिक आहेत, एक लॉजिक सांगायचं दोन पैकी. अनम्यूट कर स्वतःला. अनम्यूट कर स्वतःला. अनम्यूट होत नाही का? बरं ठीक आहे, आपण दुसरं संधी देऊया. अनन्या गायकवाड, एक लॉजिक सांगायचं. फास्ट सांगा. बर, अनन्या पण सांगत नाही. समृद्धी रोंदाळे, मी सांगू. हा संधी देऊया सगळ्यांना आपण. क्रमाक्रमाने जाऊया. हा सर आपण अक्षरांचा क्रमांक लिहून घेतल्यावर डी चा 4 येतो आणि एच चा 8 येतो. 8 आणि 4 12 प्लस 2 बरोबर 14 जो यांचा क्रमांक आहे. तसंच पुढच्या ह्याच्यात केलं तर आपला आन्सर पर्याय क्रमांक 4 जे येतं. ओके. दुसरा लॉजिक सगळ्यांनी ऍड करा. हा वेदांतिका लोहार व्हिडिओ ऑन करू सांगा. ज्यांचं राहिले सांगितलं पर्याय संधी घेऊया आपण. हा सर, डी चा क्रमांक 4 येतो. पुन्हा एच चा क्रमांक 8 येतो. यांची बेरीज 11 येते आणि 11 प्लस 1 12 होतं. 11 प्लस 2 13 येतं आणि 13 हे शेवटून एनचा क्रमांक हा 13 येतोय. शेवटून चालू का? बरं, हा शेवटून त्याचा 13 येतोय. ओके. डीचा शेवटून क्रमांक किती आहे? 12 आहे सर. नाही सर, डी चा पहिला म्हणजे पुढून क्रमांक हा 4 येतोय आणि एच चा पुढून क्रमांक 8 येतोय. याचा पुढून क्रमांक 8 येतोय. 8 आणि 4 12. 12 हा शेवटून क्रमांक आहे. 12 हा शेवटून क्रमांक यांचा आहे. ओके, बरं, हे लॉजिक पर्याय आहे का बघूया. ओके, डी चा क्रमांक 2 आहे, एफ चा क्रमांक 6 आहे. 6 प्लस 2 8. 8 शेवटून क्रमांक कोणाचा? 8 आहे. गुड. कळाले? परत सांगतो मी काय केले या परीक्षेमध्ये. 4 8 12. 12 शेवटून क्रमांक कोणाचा आहे? यांचा आहे शेवटून 12 म्हणून येणार आहे. तसं बीचं 2, एफ चे 6. 6 प्लस 2 8. 8 शेवटून क्रमांक कोणाचा आहे? 8 म्हणून 8. ओके, समजतंय? आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. लिहून घेतलं? मानाल बा. हो सर. क्वेश्चन मार्क NGW BML DOO sorry. Raise hands. रेज युअर हँड. आन्सर येत असेल तर एकाच रेज हँड आलाय. 2. सर ते BML च्या पुढचं दिसत नाहीये. डी अरे चुकलं घेतलं एक मिनिट. DOO सर ऑप्शन द्या ना. ऑप्शन देऊ? बर, ऑप्शनची गरज नाही लागणार इथं, एकच लॉजिक आहे. LET. दुसरा ऑप्शन आहे MET. तिसरा ऑप्शन आहे LEU. चौथा ऑप्शन आहे सर LEL. रेज हँड करा, कोणी सांगितलं असं? रेज हँड करा ज्यांनी आतापर्यंत उत्तर दिले त्यांना आपण संधी देऊया. हा, मिसबा शेख. सर बी चा क्रमांक 2, एम चा क्रमांक 13 आणि एल चा क्रमांक 12. तसं डी चा क्रमांक 4, ओ चा क्रमांक 15 आणि परत 15. मग तसं 2 प्लस 2 बरोबर 4 येतं. मग 13 प्लस 2 बरोबर 15 येतं आणि
ते 12 + 3 = 15 येतं. तसा यांचा क्रमांक 14, जीचा 7, डब्ल्यूचा 23. 20. ओके, पहिल्यांदा -2 करा, -2 करा. 14 - 2 12, 12 याचा क्रमांक आहे. 7 - 2 5, 5 याचा क्रमांक आहे. 23 - 3 20, 20 क्रमांक कोणाचा आहे? टीचा. एलईटी ऑप्शन नंबर 1. ओके, कळाले? जाऊया क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्क्रीन समजगिरी का. डी ओ के क्वेश्चन मार्क ऑप्शन देतोय. ऑप्शन नंबर जी आय एच GIHL रिझाईन एकाचा रिझाईन आला फक्त. बरोबर. थोडा सगळ्यांनी ओके. अनन्या गोरे, हा अनन्या गोरे व्हिडिओ ऑन करून सांगा. सर डी चा क्रमांक 4 आहे बर, आणि ओ चा क्रमांक 15. तर 4 + 15 = 19 आणि के चा क्रमांक 11 आहे. तर तसंच +8 केलं तर त्याचं उत्तर 19 येतं, म्हणजे 8व्या क्रमांकावर एच आहे. नाही लॉजिक लागणार नाही. अजून कोण सांगताय का? हा सही नाही सर, हेच लॉजिक आहे. 4 + 15 + 19 कसं येईल? 11 मध्ये कोणता पर्याय घ्यावा लागेल पहिला? मग 8 घ्यायचा, 8 सर नाही 4 आणि 15ची बेरीज 19 येते. 8वा क्रमांक घेतला आपण, एच घेतला तर 8 + 19 येते असं म्हणताय ना तुम्ही? हो सर. उत्तर चेक करतो मागं तेच उत्तर आहे का, म्हणजे मला कन्फर्म होईल. उत्तर काही मला पाठ नसतात. ठीक आहे, आपण सोडत असतो प्रत्येक प्रश्न. समसंबंध संख्या आहे ना, समसंबंध प्रश्न. पॉईंट 4 मधला किती प्रश्न आहे? ओके, हेच लॉजिक आहे. उत्तर करेक्ट आहे एच. ओके, करेक्ट आहे. नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. JL क्वेश्चन मार्क, JL क्वेश्चन मार्क, PSKL, PSKL. पर्याय पर्याय पहिला पर्याय आहे EG, दुसरा पर्याय आहे EF, तिसरा पर्याय आहे FG, चौथा पर्याय आहे EG. चला रेझेंट करा. हा सोफिया. सर जे चा क्रमांक 10 आहे आणि एल चा क्रमांक 12 आहे आणि पी चा क्रमांक 16 आहे आणि एस चा क्रमांक 19 आहे
के चा क्रमांक 11 आणि एन चा क्रमांक 14. पी आणि हा सर तसं वजा 5. असं नाही का? हा तर एसचा क्रमांक 19 आहे, तुम्ही 18. सर एक एक जण बोला. हा सुप्रिया सांग. सर मग 16 मग वजा 5 येणार, मग 10 वजा 5 येणार. हा 16 मधून 5 वजा केली की 11 येतं. 11 मधून 4 वजा केली की 14 येतं. आणि ती के येणार आहे त्या पद्धतीनं. 10 वरून आपण 5 वजा केलं की 5 येतं. 5 वर मग यायचा. 12 मधून आपण 4 वजा केलं की 8 येतं. 8 वर मग यायचं. याच आपल्या उत्तर क्रमांक यायच की रे. तर एसचा क्रमांक सर एसचा क्रमांक 19 येतोय. एक जण सांगा, एक जण सांगा. तर एसचा क्रमांक 19 येतोय. यसचा क्रमांक 19 आहे. हो जास्त क्रमांक 19 झालाय. 19 मधून 14 गेली की वजा 5. सर इजी येणार, इजी. ओके. तर 12 वजा 5 जी जी 7. ही जे आपला आन्सर आहे. क्रमांक 1. सर अजून एक लॉजिक आहे. तर अजून एक होतं. लॉजिक आहे. तर अजून एक लॉजिक आहे. हा, सांग बरं. सांग लवकर रे. सांगू का? हो सर. जेचा क्रमांक 10 आहे आणि एलचा क्रमांक 12 आहे. तसंच पीचा 16 आणि 19 एसचा. तर 16 आणि 19 मध्ये 3चा फरक आहे आणि के आणि एन मध्ये 3चा फरक आहे. मग 10 आणि 12 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 10 मध्ये +2 केलं की 12 येतं, -2 नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इजी. ओके ठीक आहे. ठीक आहे, मग आजचा तास आपण थांबूया. ओके 8-9 झाले, थोडं लवकर थांबवतो आज आपण. ठीक आहे. उद्या क्लास होईल. परवा दिवशी मात्र सुट्टी असणार आहे. परवा दिवशी इलेक्शन ड्युटी आहे, ट्रेनिंग इलेक्शनचा. ओके उद्या आपण तास घेऊया परत एकदा. आज तास बस झाला. इंग्रजी अक्षर मला आपण पुढच्या घटकाकडे जायचं आता. हो सर. हो सर. आपण परत रिवाइज करूया. आकलन झाले पूर्ण, वर्गीकरण पूर्ण झालेलं आहे, क्रम संख्या झाले, क्रम इंग्रजी अक्षर मला झाले, समसंबंध संख्या झाले, समसंबंध इंग्रजी अक्षर मला झाले आणि समसंबंध शब्द सुद्धा झाले आपलं. ओके आता काय राहिलंय आपलं? तर्क. काय राहिले म्हणला? हा तर बघा काय कोणता घटक राहिलाय? वर्गीकरण झालं, आकलन झालं, समसंबंध झालं. ह्याच्यामध्ये चुकीचे पद राहिले बघा. चुकीचे पद ओळखा आहे का नाही? चुकीचे पद ओळखा राहिले. चुकीचे पद ओळखणे राहिले. चुकीचे पद ओळखणे आपण घेऊया. आणि चिन्ह राहिलीत. चिन्ह पाहिजे ड्रॉ होते. चिन्ह ड्रॉ होते. चिन्ह ड्रॉ करून आपण शिकूया. ओके चिन्ह काय ड्रॉ होते. आकृत्या मात्र आपण थोडं थांबूया. आकृत्या शेवटी घेऊया. आकृत्या सोप्या असतात. बरोबर का नाही? सोप्या असतात आकृत्या. हो सर. हो सर. चिन्ह घेऊया. आणि चिन्ह सांकेतिक भाषा आपलं झालेलं नाही. लयबद्ध मांडणी झाले, मनोरे झालेत. ओके त्यानंतर प्रतिबिंब प्रतिमा झालेला आहे, वय झाले, वय व घड्याळ झाले, नातेसंबंध माहिती अनुमान काढणे, तर्क घ्यायचंय, त्रिकोण चौकोन मोजणे झाले. परत एकदा घेऊया. ठोके परत एकदा घेऊया. संख्याच्या मांडणीचे सूत्र हे अगोदर घेऊया. तर सगळ्या मुलांना संख्याच्या मांडणीचे सूत्र म्हणजे असं चौकोन देतात, त्रिकोण देतात, त्यामध्ये 3-4 संख्या देतात आणि प्रश्न चिन्हाची जास्ती संख्या ओळखतात. हा घटक सर्वात आवड जातो मुलांना. तो पण घेऊया. त्यानंतर रांगेचं स्थान झाले, दिशा झाली का? झाले दिशा पण आहे का नाही? दिनदर्शिका घेऊया परत एकदा. वेदाकृती घेऊया. गणित गोडी पण घेऊया. ओके हा तर या महिन्यामध्ये बुद्धिमत्ता संपेल. पुढल्या महिन्यामध्ये राहिलेले गणिताचे टॉपिक घेऊया. इतिहास भूगोल पण घेऊया राहिलेले. ओके आणि जर वेळ मिळाला तर सायन्सचे 2 टॉपिक घेऊया. तुम्हाला अवघड जातात ते, सगळे काही शक्य व्हायचे नाहीये. ओके तोपर्यंत टेस्ट सिरीज सोडवा. टेस्ट सिरीज सोडल्यानंतर मला डॅशबोर्डला तुमचे स्कोर दिसतातच. क्लास रँक वगैरे दिसतो तुमचा कितवा रँक आहे. अजून टेस्ट सिरीज कोणी कोणी घेतली नाही त्यांनी लवकर टेस्ट सिरीज घ्या. ओके कोणी कोणी घेतली नाही टेस्ट सिरीज रिझाईन करा बरं. स्कॉलरशिपचे विद्यार्थी ज्यावेळेस तुम्हाला बुद्धिमत्तेचे टेस्ट सिरीज येतील ना त्यावेळेस तुम्हाला फायदा होईल बुद्धिमत्ता गणिताचा. त्यामुळे तुम्ही पण घेऊन टाका. ठीक आहे कारण शिष्यवृत्तीच्या टेस्ट सिरीज करण्याचं आपण थोडं थांबवतोय. म्हणजे आताच आपण ठरवत नाही करायचे का नाही ते.
कारण NMSचा कसा रिस्पॉन्स येतोय ते बघितलं पाहिजे. NMSचा जर चांगला रिस्पॉन्स आला टेस्ट सिरीजला तर स्कॉलरशिपची डेव्हलप करणार आहोत. नाहीतर काय व्हायचं, स्वतःच्या खिशातून पैसे घालायचे आणि काहीच यायचं नाही असं व्हायचं. त्याचा खर्च तर निघाला पाहिजे, खर्च तर निघावा हा किमान अपेक्षा आहे. ठीक आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचं नियोजन सध्या आपण थांबवतोय, त्यामुळे NMSच आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता सचिव घेऊन ठेवा आणि जर मग पुढचं आपण पुढे ठरवूया. ओके. सध्या 22 डिसेंबर NMS आधी फोकस करूया. त्यानंतर मराठी इंग्रजी असणार आहे आपलं आणि गणित बुद्धिमत्ता आपण परत वेगळ्यात फोकस करूया. आपलं गणित जे राहिलेलं आहे 9वीच्या स्वाध्यायाप्रमाणे सुद्धा आपण टॉपिक चालू करूया. आधी पहिल्यांदा आपण NMS टॉपिक घेऊया, त्यानंतर आपण NMS परीक्षा संपली की मग गणिताचे राहिलेले टॉपिक शिष्यवृत्तीप्रमाणे घेऊया जानेवारीमध्ये. ओके. व्यवस्थित होऊन जाईल सगळं. जवळपास एप्रिलपासून आपल्याकडे विद्यार्थी जॉईन आहेत. हा, सर एकच मिनिट. हा, ठीक आहे. मी रेकॉर्डिंग थांबवतोय, नंतर तुमचे प्रश्न सर. घेऊया.